डॉक्टर वसंतकृष्ण वऱ्हाडपांडे यांनी लिहिलेलं भारतीय स्त्रीरत्ने हे एक प्रेरणादायी पुस्तक. 1966 साली या पुस्तकाची पहिली आवृत्ती प्रसिद्ध झाली. या पुस्तकात भारतातील महान आणि कर्तृत्ववान स्त्रियांची माहिती लिहिलेली आहे. या भारतीय स्त्रीरत्नांनी केलेल्या परिवर्तनात्मक योगदानाचं दर्शन करून देणाऱ्या या कथा. या कथामालिकेत आज आपण देवी अहिल्याबाई होळकर यांची ओळख करून घेऊ. मल्हारराव होळकर. मल्हारराव होळकर म्हणजे मराठेशाहीतील केवढे तरी जबरदस्त प्रस्थ. खरं तर बालपणी मामांच्या घरची मेंढरं रानात चरायला घेऊन जाणारं धनगराचं पोर ते. पण पेशव्यांच्या कारभारात आपल्या कर्तृत्वानं असामान्य शौर्य, अलौकिक धाडस, धडाडी आणि स्वामिनिष्ठा या गुणांमुळं मानाचं स्थान त्यांनी पटकावलं. नीरा नदीवरील होळगावचा हा सामान्य धनगरी मुलगा पण मनगटाच्या जोरावर मराठेशाहीचा उत्तर हिंदुस्थानातील एक प्रमुख आधारस्तंभ बनला. श्रीमंत बाजीराव पेशवे यांचा सरंजामी सरदार म्हणून त्यांची प्रसिद्धी झाली. इंदोरच्या होळकरशाहीची प्रतिष्ठापना करण्याचं भाग्य त्यांना लाभलं. अशा या मल्हारराव होळकरांचा एकुलता एक मुलगा खंडेराव. या खंडेरावाची पत्नी होण्याचा मान मिळाला तो अहिल्याला. अहिल्या मल्हारराव होळकरांची सून. औरंगाबाद म्हणजे आताच्या संभाजीनगर जिल्ह्यात बीड नावाचा एक तालुका आहे. या तालुक्यातील चौंढे या गावी इसवी सन 1725 अहिल्याबाईंचा जन्म झाला. तिच्या वडिलांचं नाव होतं माणकोजी शिंदे. ते चौंढ्याचे पाटील होते. या सामान्य कुळात एका पाटलाच्या पोटी जन्माला आलेली अहिल्या मोठेपणी देवी अहिल्याबाई होळकर म्हणून प्रसिद्धीस येईल हे कुणाला खरं वाटलं असतं? तिच्या पवित्र साध्वीपणाच्या तेजानं प्रत्यक्ष पेशव्यांनाही तिचा आदरयुक्त वचक वाटू लागेल असं स्वप्नातही कुणाला वाटलं नसेल. पण हे अतर्क्य घडून आलं खरं. परिसाचा स्पर्श झाल्यानंतर लोखंडाचं सुद्धा सोनं होतं. खाण मातीतून बाहेर पडलेला हिरा आपल्या नैसर्गिक तेजानं, गुणानं प्रत्यक्ष परमेश्वराच्या मुकुटावरही विराजमान होतो असंच काहीसं झालं होतं. होळकरांच्या घराण्याशी विवाह बंधनानं एकरूप होताच अहिल्याबाईंच्या अंगभूत सद्गुणांना उजाळा मिळाला होता आणि त्यांच्या पुण्यशीलतेच्या प्रभावानं त्या साऱ्या भारतवर्षात देवी अहिल्याबाई म्हणून प्रसिद्ध झाल्या. त्यावेळी मल्हाररावांकडे माळव्याचा अधिकार होता. त्यांच्या मुलाला म्हणजे खंडेरावाला वयाची 9 वर्ष पूर्ण झाली होती आणि त्यावेळच्या परंपरेनुसार मल्हारराव आणि त्यांची पत्नी गौतमाबाई सून आणण्यासाठी उत्सुक झाले होते. माणकोजी पाटलाची चुणचुणीत असलेली अहिल्या मल्हाररावांना अतिशय आवडली, सून म्हणून पसंत झाली आणि वयाच्या अवघ्या 7व्या-8व्या वर्षी अहिल्येने होळकरांच्या घरी प्रवेश केला. नव्या वैभवाला साजेल अशा प्रकारे इसवी सन 1733 खंडेराव आणि अहिल्या यांचा थाटामाटात विवाह झाला आणि ह्या घटनेनं तिचं जीवन आमूलाग्र बदलून गेलं. तशी अहिल्या काही खूप रूपसुंदर नव्हती. होती आपली 10 जणींसारखी काळी सावळी, पण मात्र नाकी डोळी नीटस आणि अंतःकरणातल्या सात्विक प्रवृत्तीनं निरागस चेहऱ्यावरचं तेज तिच्या डोळ्यातून ओसंडत असे. त्यामुळे तिच्या तरतरीत व्यक्तिमत्वाची कुणावरही छाप पडे. मल्हारराव आणि खंडेराव नेहमी युद्धावर वेगवेगळ्या स्वाऱ्यांमध्ये मग्न असत. त्यामुळे घरातील सारा कारभार अहिल्येलाच बघावा लागे. मल्हारराव होळकर युद्धात विजयश्रीसोबत धनश्रीही मिळवून आणत आणि त्या धनाचा हिशोब ठेवणं, जमा खर्चाची बाजू दक्षतेनं सांभाळणं हे सारं हळूहळू अहिल्याच करू लागली. मोठ्या कुशलतेनं हे सर्व सांभाळू लागली. तिचा हा आटोप बघून मल्हाररावांना अतिशय आनंद होत असे. त्यांच्या मागची एक फार मोठी विवंचना दूर झाली. पण मल्हाररावांना होती तरी कसली विवंचना? तरुण पुत्र आणि कर्तबगार सून, अर्ध्या वचनात राहणारी गौतमाबाईसारखी अर्धांगिनी, सत्ता, संपत्ती या सर्वांची प्राप्ती होऊनही मल्हारराव होळकरांना कसली विवंचना होती? मल्हाररावांना काळजी पोखरीत होती ती त्यांच्या तरुण होत जाणाऱ्या मुलाची. कारण दुर्दैवानं त्यांचा मुलगा खंडेराव व्यसनात गुरफटत जात होता. अंमली पदार्थांचं सेवन करायचं आणि दिवसभर त्याच धुंदीत वावरायचं असा त्याचा क्रम असे. आपण महत् प्रयत्नानं उभारलेल्या एवढ्या मोठ्या दौलतीचा कारभार खंडेराव कसा काय पाहील?
आपल्या वारसाचं जतन तो कसं करील हीच मोठी काळजी मल्हाररावांच्या मनाला जाळत होती. व्यसनाच्या आहारी गेल्यानं खंडेरावाचं स्वतःच्या प्रपंचाकडेही फारसं लक्ष नव्हतं. त्याच्याशी गाठ बांधली गेलेली अहिल्या मुळातच धार्मिक. पतीच्या अशा वागण्यानं सात्विक प्रवृत्तीच्या अहिल्याचं मन संसारसुखापासून विरक्त झालं. त्यामुळे केवळ सासूसासऱ्यांची मनोभावे सेवा करायची आणि परमेश्वराचं नामस्मरण करायचं हाच तिचा नित्यक्रम असे. खंडेरायाच्या वागण्यामुळं अत्यंत निराश झालेले मल्हारराव आता प्रत्येक कामकाजात दूरदृष्टी असलेल्या सुज्ञ अहिल्येलाच विश्वासात घेऊ लागले. अधूनमधून अहिल्या प्रत्यक्ष स्वारीवरही जात असे. क्वचित प्रसंगी घोड्यावर बसून शस्त्र चालवायला सुद्धा ती सिद्ध असे. आपल्या राज्यातील मुलखाचा कणखरपणे बंदोबस्त करताना तिला बघून मल्हाररावांना अत्यंत समाधान वाटे. आपल्या मागे दौलतीचा सांभाळ करणारं आपलं माणूस अहिल्याच्या रूपानं कायम राहणार आहे या जाणीवेनं त्यांचं मन निश्चिंत होई. अधिकाऱ्यांना आदेश देणं, आलेल्या पत्रांना उत्तरं पाठवणं, महत्त्वाचे निर्णय घेणं इत्यादी कामं अहिल्याबाई जबाबदारीनं पार पाडू लागल्या. त्यांच्या कर्तृत्वाला पूर्ण वाव मिळेल इतकं स्वातंत्र्य आणि सहकार्य सासूसासऱ्यांकडून त्यांना मिळत असे. त्यांच्या मार्गदर्शनाखाली त्यांच्या छत्रछायेत अहिल्याचा जीवनक्रम सुरू होता. कालांतराने वयाच्या 20व्या वर्षी त्या पुत्रवतीही झाल्या आणि 3 वर्षांनी त्यांनी एका कन्येलाही जन्म दिला. काळाचं अविरत भ्रमण चालूच होतं. मल्हाररावांच्या कृपावृक्षाच्या छायेत अहिल्याच्या कर्तृत्वाची वेल बहरून येत होती आणि ध्यानीमनी नसताना अचानक एक वज्राघात झाला. अहिल्याबाईंचं सौंदर्य मंदिर अचानक उद्ध्वस्त झालं. राघोबादादा पेशव्यांच्या नेतृत्वाखाली उत्तर हिंदुस्थानात शत्रूचा बंदोबस्त करण्यासाठी मराठी फौजा चालल्या होत्या. ठिकठिकाणी खंडण्या वसूल करण्यात येत होत्या. अनेक ठिकाणी विरोधही होत होता. चकमकीही उडत होत्या. सूरजमल जाटानं मराठ्यांना प्रतिकार करण्याचं ठरवलं. मल्हारराव होळकरांनी जाटांच्या कुंभेरी या किल्ल्याला वेढा घातला. अहिल्याबाई आणि खंडेराव हेही मल्हाररावांसोबत होते. 8-15 दिवस झाले तरीही किल्ला सर होईना. एक दिवस दुपारचं जेवण झाल्यानंतर नशेच्या अंमलाखाली बेहोश अवस्थेतच खंडेराव मोर्चाचं निरीक्षण करण्यास निघाले आणि किल्ल्याच्या निशाणाजवळ येताच किल्ल्यातून एक तोफेचा गोळा त्यांच्यावर येऊन पडला आणि खंडेराव तात्काळ गतप्राण होऊन तेथेच कोसळले. खंडेरायांच्या मृत्यूच्या बातमीनं मल्हाररावांना तर जणू वेडच लागलं. काय झालं हे कळेपर्यंत अजून एका बातमीनं त्यांना काहीच सुचेनासं झालं. त्यांना कळलं की आता अहिल्या सती जाण्यास सिद्ध होत आहे. पतिनिधनाचं तीव्र दुःख अंतःकरणात कोंडून ती साध्वी अहिल्याबाई तात्कालीन पद्धतीनुसार पतीबरोबर सहगमन करायला निघाली होती हे पाहून मल्हाररावांचा शोक अंतःकरणाचा बंधारा सोडून बाहेर प्रकट झाला. एवढा धीराचा पुरुष तो पण ढसढसा रडू लागला. पुत्रनिधनाच्या बातमीच्या दुःखाग्नीत गेलेल्या मल्हाररावांना आपल्या कर्तृत्ववान सुनेला गमावण्याच्या शक्यतेनं प्रचंड अस्वस्थ केलं. त्यांनी अहिल्याला विनंती केली, बाई, माझा पुत्र तर मला सोडून गेलाच आहे. आता तूही त्याच्या सवे सहगमन करून मला दुःखाच्या खाईत लोटून माझ्या उभ्या आयुष्याचा उन्हाळा करू नकोस. खंडेराव गेला तेव्हा वाटलं अहिल्याच्या रूपात माझा खंडू जिवंत आहे. आता तू जर गेलीस तर मी कुणाकडे पाहायचं? तू तरी मला या म्हातारपणी पोरकं करू नकोस. माझी जरा कीव कर. तू सती जाऊ नकोस अहिल्ये. माझ्यासाठी, या राज्यासाठी तू सती जाऊ नकोस. मल्हाररावांच्या अश्रुधारांसोबत अहिल्याबाईंचा निर्धार वाहून गेला आणि त्यांनी सती जाणं रहित केलं. खंडेराव गेला तरी अहिल्या पुत्ररूपानं मल्हाररावांचा आधार बनली. मल्हाररावांचा मुलगा होऊन दौलतीचा कारभार यशस्वीपणे सांभाळू लागली. तिच्यात असलेले नेतृत्वाचे गुण अधिकच झळाळून निघू लागले. तिच्या राज्यकारभाराचं कौशल्य सर्वदूर वाखाणलं जाऊ लागलं. अहिल्याच्या कार्यपद्धतीवर नजर ठेवून असलेले मल्हारराव मनात तृप्त होत होते. एकीकडे पानिपतच्या युद्धानं मराठेशाहीला बसलेला धक्का अजूनही जाणवत होता. मराठ्यांचा वचक कमी झाला होता. प्रतिष्ठाही काहीशी ढासळली होती. आपल्या शौर्याचा प्रतापसूर्य पूर्वीसारखाच तळपत ठेवावा या ईर्षेनं मराठ्यांचं मंडळ कटिबद्ध झालं होतं. पुन्हा उत्तरेच्या दिशेनं मराठी फौजांनी आपला मोहरा वळवला. पराक्रमाच्या तीर्थानं मानहानीचे कलंक पुसून काढण्यासाठी सर्वजण उत्सुक झाले होते आणि एकाएकी मल्हाररावांच्या प्रकृतीत बिघाड होऊ लागला. त्यावेळी अहिल्याबाईंचा पुत्र मालेराव
त्यांच्यासोबत तिथेच होता. त्याचा हात महादजी शिंदे आणि तुकोजी होळकर यांच्या हाती देऊन मल्हाररावांनी प्राण सोडला. अहिल्याबाईंना ही वार्ता कळली तेव्हा त्या माळव्यात होत्या. प्रचंड धक्काच बसला त्यांना. मोठी पोकळी निर्माण झाली होती. पुढे काय? मोठे प्रश्नचिन्ह त्यांच्यापुढे उभे होते. दौलतीचा कारभार कसा करावा? तसं पाहता आत्तापर्यंत त्यांनीच कारभार केला होता, पूर्ण मुखत्यारीनं केला होता. पण त्यांच्या पाठीशी डोंगरासारखा भक्कम आधार देत सासऱ्यांच्या रूपात वडिलांसारखे मल्हारराव आजवर उभे होते. त्यांचं अस्तित्व हाच त्यांचा आधार होता. आणि आज तो आधार कोसळल्यानं अहिल्याबाई पूर्णपणे निराधार झाल्या होत्या. पूर्ण निराधार. त्यांच्यासोबत त्यांचा पुत्र मालेराव होताच. खरं म्हणजे 20 वर्षाचा तरुण पुत्र म्हणजे आईला केवढा आधार. स्वतः पेशव्यांनी नाही का या वयात मराठेशाहीची दौलत सांभाळली? माधवराव पेशव्यांनी तर ऐन 16व्या वर्षी खिळखिळ झालेलं मराठी साम्राज्याचं मंदिर सांभाळण्याचा पराक्रम सुरू केला होता. मालेराव तर 20 वर्षाचा होता. परंतु हे भाग्य अहिल्याच्या भाळी नव्हतं. दुर्दैवानं मालेराव बुद्धीने कमी होता, वेडसर होता. आणि सुभेदारी मिळाल्यानंतर मालेरावच्या वागण्यातला वेडसरपणा दुर्भाग्यानं भलताच वाढला. अहिल्याबाई धार्मिक प्रवृत्तीच्या असल्यानं वाड्यात भटभिक्षुकांची नेहमीच गर्दी असे. मालेराव त्यांना छळत असे. अहिल्याबाईंना त्यामुळे फार दुःख होईल. एकदा तर वेडाच्या लहरीत मालेरावांच्या हातून एका निरपराध व्यक्तीची हत्या झाली आणि त्या प्रसंगापासून त्यांच्या बुद्धीचा अधिकच ऱ्हास सुरू झाला. त्यांना भूतबाधा झाली असं लोक म्हणू लागले. शेवटी अशाच अवस्थेत 1767 साली मालेरावांचा मृत्यू झाला. अहिल्याबाईंचं जीवन अतीव दुःखानं व्यापून गेलं. खरं पाहिलं तर या साध्वीचं जीवन अनंत कौटुंबिक समस्यांनी आणि संकटांनी भरलेलं असलं तरी अशाच आपत्कालात अहिल्याबाईंच्या अंगभूत गुणाचं जगाला दर्शन घडलेलं आहे. आणि त्याची प्रचिती पुत्रनिधनासारख्या अतीव कठीण प्रसंगातही पुन्हा एकवार आली. मालेरावांच्या मृत्यूनंतर सुभेदारी कोणाला द्यावी हा प्रश्न निर्माण झाला. राज्यकारभाराची सूत्र जरी अहिल्याबाईंच्या हाती होती तरीही सुभेदार पण रिकामं होतं. मल्हाररावांनी आपल्या कर्तृत्वाच्या जोरावर अमाप संपत्ती कमवली होती. त्या संपत्तीवर अनेकांचा डोळा होता. वारस नाही ह्या सबबीवर होळकरांची सुभेदारी खालसा करावी अथवा एखादं अज्ञान मूल गादीवर बसवून राजसत्ता भोगावी या कुटील आकांक्षेने गंगाधर यशवंत नावाच्या कारभाऱ्याच्या मनाला घेरलं आणि त्यानं राघोबा दादांना निरोप पाठवला. अहिल्याबाई दुःखात चूर आहेत, ह्यावेळी आपण दौलतीवर ताबा घेतल्यास संयुक्तिक होईल. अर्थात राघोबा दादांनाही ही कल्पना पटली आणि संमती मिळताच गंगाधर अहिल्याबाईंकडे आले आणि साळसूतपणाचा आव आणून सामोपचाराने बोलू लागले. परंतु वागणुकीने सौम्य पण कणखर असलेल्या अहिल्याबाईंनी त्यांना ठणकावून सांगितले, गादीवर कुणास बसवावं हे ठरवण्याचा अधिकार माझा आहे आणि माझ्या या अधिकारात कुणीही हस्तक्षेप केलेला मला खपणार नाही. गंगोबाला वाटलं बाईची जात, ठामपणे बोलणं वेगळं आणि तशी कृती करणं वेगळं. त्यानं अहिल्याबाईंवर स्वारी करायला राघोबा दादांना चिथावणी दिली. हे कळताच अहिल्याबाई यांनी राघोबा दादांना निरोप पाठवला. एखाद्या स्त्रीशी युद्ध करणं तुमच्या लौकिकास शोभा देत नाही. या युद्धात जर माझा पराभव झाला तर मी बोलून चालून स्त्रीच आहे. परंतु पराभव तुमचा झाला तर जगात उगाच तुमचं हसं होईल याचं भान ठेवा. काय करायचं ते ठरवा. मी युद्धाला भीत आहे असं अजिबात नाही, परंतु पेशव्यांची अब्रू जाऊ नये असं मला वाटतं. राघोबा दादांना मोठा विचार पडला तरी पण त्यांचं सैन्य कूच करीतच होतं. इकडे बेसावध न राहण्यासाठी अहिल्याबाईंनी तुकोजी होळकरांना ताबडतोब पाचारण केलं. राघोबाची आघाडीची फौज क्षिप्रा नदीच्या तीरावर येताच अहिल्याबाईंनी त्यांना निर्वाणीचा निरोप सांगितला. नदी उतरून पुढं येऊ नका, नाहीतर युद्धास तोंड लागेल. युद्धाच्या वार्तेनंच अहिल्याबाई हतबल होतील ही राघोबाची अटकळ अगदी चुकली. त्यामुळे ह्या थराला गोष्टी आल्या असताना आता सन्मानानं पाऊल मागे कसं घेता येईल याचा विचार राघोबांना पडला. त्यांनी उत्तर धाडलं, मालेरावाच्या मृत्यूमुळे दुःखी झालेल्या बाईचं सांत्वन करण्यासाठी आम्ही येत आहोत. आमच्या मनात पाप नाही. अहिल्यानं ताबडतोब उत्तर पाठवलं, मग इतकी फौज कशाला? आमची फौज ही तुमचीच फौज आहे. घर आपलंच आहे. आपण आनंदानं यावं.
राघोबादादासारख्या गरुडाची ही भरारी अहिल्याबाईंच्या निर्धारापुढे निष्प्रभ ठरली. वारस नियुक्त करण्याचा तिचा अधिकार कायम राहिला. मल्हाररावानं पोटच्या पोरासारखं संगोपन केलेला तुकोजी होळकर यांना सुभेदाराची वस्त दिली गेली. लष्करी बाजू तुकोबांनी सांभाळावी आणि राज्यकारभार अहिल्याबाईंनी करावा असं ठरलं. अहिल्याबाईंच्या चतुर आणि कणखर मुत्सद्देपणाची चुणूक केवळ कौटुंबिक कठीण प्रसंगातच नव्हे तर राज्यकारभार करत असताना देखील कैक वेळेला आली होती. तुकोजी हे मल्हाररावांचे विश्वासू असले तरी त्या दोघात एकदा काही कारणाने वैमनस्य आलं होतं. आमच्या दोघातील गैरसमज काढून द्यावा म्हणून तुकोजींनी महादजी शिंदे यांना गळ घातली. महादजी शिंदे हे एक प्रमुख मराठा सेनापती आणि शासक. त्यांच्यासाठीही हा कठीण प्रसंग होता, कारण कोणालाच नाराज करून चालणारं नव्हतं. तेव्हा मोठ्या कष्टानं महादजी यांनी हे काम स्वीकारलं. 3 महिने त्यांनी मुक्काम ठोकला, पण मुद्द्यावर येताच बाई टाळाटाळ करीत. संयम संपल्यानं महादजी चिडून म्हणाले, बाईसाहेब, आपण विनाकारण टाळाटाळ करीत आहात. लक्षात ठेवा, आम्ही पुरुष आहोत. तुमच्या विरुद्ध दंड ठोकून उभे राहिलो तर तुम्ही काय कराल? अहिल्याबाईंनी तेवढ्याच करारीपणे जबाब दिला, शिंदे, कोणाच्याही ओंजळीनं पाणी पिणारी मी नव्हे. आपण खुशाल तुकोजीसह फौज घेऊन या. हत्तीच्या पायात साखळदंड घालून मी तुमच्याशी झुंज देईन आणि तेव्हाच मल्हारराव होळकरांची सून म्हणेल. शंका असल्यास खात्री करून घ्यावी. अहिल्याबाईंच्या कर्तृत्वाचे ठायी प्रत्यंतर येत गेल्याने महादजींनी अहिल्याबाईंचे सार्वभौमत्व शेवटपर्यंत मान्य केलं आणि नेहमीच पाठिंबा दिला. बाईंच्या वीरवृत्तीचं प्रत्यंतर घडवणारा आणखीन एक प्रसंग. मल्हाररावांचा मृत्यू झाल्यानंतर रामपूर बळकवण्यासाठी तेथील चंद्रावतानं बंडाचं निशाण उभारलं. उदयपूरचा राणा अरिसिंह यानं आपलं शूर सैन्य चंद्रावताच्या साह्यास पाठवलं. इसवी सन 1729 मध्य प्रदेश येथील सवाई राजा जयसिंग याचे पुत्र माधवसिंग यांचा सत्ता आणि सिंहासनासाठी त्यांचे बंधू ईश्वरी सिंग यांच्यासोबत मोठा संघर्ष झाला. गादीसाठी तंटा उत्पन्न झाला असताना मल्हाररावांनी 2 दावेकरांपैकी माधवसिंगला साह्य केलं होतं. विजयी झाल्यानं मोबदला म्हणून माधवसिंग यांनी मल्हाररावांना रोख रकमेसोबतच रामपुरा आणि त्याजवळचा भाग दिला होता. असं म्हटलं जातं की ह्या ठिकाणी अनेक वर्षापूर्वी भील सरदार रामा याचं राज्य होतं. त्याचा पराभव करून चंद्रावतानं तेथे आपलं राज्य स्थापन केले होतं. पण जेव्हा राजा माधवसिंग यांनी हा प्रदेश होळकरांना दिला तेव्हा चंद्रावतानं त्याला विरोध केला. पण काहीच न करता आल्यानं त्याला शांत बसावं लागलं. असं असलं तरी ते योग्य संधीची वाटच बघत होते. मल्हारराव आणि मालेरावांच्या निधनामुळं चंद्रावतांना ती संधी मिळाली. चंद्रावत यांना ती संधी आयतीच चालून आली असे वाटले. त्यांनी होळकरांच्या विरोधात बंड पुकारलं. परंतु त्यावेळी तुकोजी पेशव्यांच्या सोबत दुसऱ्या कामगिरीत गुंतल्याने त्यांना खरे तर शांतपणे हा तिढा सोडवायचा होता. म्हणून त्यांनी चंद्रावतास रोख रक्कम आणि काही गावे देऊ केलीत, पण काही अटी घालत, जसे पुन्हा बंड करणार नाही, किल्ले बांधता येणार नाही इत्यादी. परंतु चंद्रावत काही शांत बसणाऱ्यातला नव्हता. त्यानं रक्कम आणि गावे मिळूनही बंड पुकारलंच. त्यावेळेपर्यंत देखील तुकोबा दुसऱ्या मोहिमेवरून परतले नव्हते. अशावेळी धीर न सोडता अहिल्याबाईंनी आपलं शूर सैन्य गोळा केलं आणि त्यांनी युद्ध सुरू ठेवलं आणि शेवटी चंद्रावताचा पाडाव केलाच. त्यानंतर शिंदे आणि राजपूत यांच्यात पुन्हा झालेल्या युद्धात अहिल्याबाईंनी आपल्या सैन्याला निर्वाणीचा संदेश दिला. मेल्यांनो, रणाला पाठ देऊन परत आलात तर डोक्यात मेघसू घालून ठार मारीन. खबरदार कुणी मला अपयशी तोंड दाखवलं तर. आणि राजपुताचा सपशेल पाडाव झाला. अहिल्याबाई विजयी झाल्या. त्यांच्या विजयाच्या दुंदुभीचा आवाज पुण्यापर्यंत पोचला होता. तोफांचे आवाज करून नाना फडणीसांनी देखील बाईंच्या विजयाचा आनंद पुण्यात प्रकट केला. पण राजकारणाच्या पटावर आपल्या कर्तृत्वानं तळपणाऱ्या स्वतः अहिल्याबाई मात्र नंदादीपासारख्या अगदी शांत होत्या. पतीच्या निधनानंतर त्यांनी सारे आयुष्य एखाद्या तपस्विनीसारखे काढले. पहाटे उठून स्नान करून त्या नियमानं पुराण श्रवण करीत, नंतर दान आणि ब्राह्मण भोजन करीत. मांसाहाराला स्पर्शही त्या करीत नव्हत्या. भोजनानंतर त्या दरबारात येत आणि संध्याकाळपर्यंत तिथेच काम करीत.
पुन्हा संध्याकाळचा पूजापाठ, फराळ. रात्री 9 पासून 12 पर्यंत पुन्हा सरकारी कामकाज पाहून नंतर झोप घेत. सामान्यतः त्यांच्या या दिनक्रमात बदल होत नसे. अहिल्याबाईंचं नाव त्यांच्या दानशूरत्वामुळे विशेष प्रसिद्ध झालं आहे. नद्यांना घाट बांधणं, देवळं उभारणं, धर्मशाळा, तळी बांधणं, अन्नछत्र उघडणं ह्यासारखी परोपकाराची आणि दानधर्माची कामं चालवण्यात त्यांनी पाण्यासारखा पैसा वेचला. त्यांचं हे धर्मकार्य संपूर्ण भारतात अजूनही जागोजागी उभं असल्याचं दिसतं. 12 ज्योतिर्लिंग, अयोध्या, मथुरा अशा कित्येक ठिकाणी त्यांनी कोणत्या ना कोणत्या स्वरूपात केलेली दानकार्ये त्यांच्या धार्मिक आणि उदार मनोवृत्तीची अजूनही साक्ष देतात. शैवपंथीय असूनही महानुभाव पंथ, वारकरी पंथ, रामदासी पंथ इत्यादी पंथांचाही त्यांनी यथायोग्य परामर्श घेतला आणि अन्य धर्मियांनाही त्यांच्या औदर्याचा लाभ करून दिला. मूर्तिपूजेपुरतीच त्यांची धर्मभावना संकुचित नव्हती, तर संपूर्ण मानवजातीच्या सेवेचं त्यांनी व्रत घेतलं होतं. नित्य नियमानं गरिबांना अन्न दिल्या जाई, उन्हाळ्यात वाटसरूंना पाणी प्यायला मिळावं म्हणून त्यांचे कामकरी पाण्याचे घडे घेऊन उभे असत आणि हिवाळ्यात आश्रितांना, असमर्थांना त्या कपडे वाटप करीत. पार काय पशुपक्ष्यांनाही अन्नपाणी मिळतं का नाही ह्यावर त्यांची नजर असायची आणि त्यामुळेच त्यांच्याविषयी केवळ हिंदूंनाच नव्हे तर निजाम आणि टिपू सुलतानसारख्या मराठ्यांच्या कट्टर वैऱ्यांनाही त्यांच्याबद्दल आदरयुक्त वचक होता. मुद्दाम इतरांना त्रास होईल असं वागणं ते करीत नसत. अहिल्याबाईंच्या ह्या पुण्यबळामुळे सारे जगच जणू त्यांनी अंकित करून घेतले होते. 70 वर्षाच्या आपल्या प्रदीर्घ आयुष्यात त्यांनी खूप दुःख सोसलं. पती, सासू, सासरे, पुत्र, बंधू, नातू, जावई यशवंतराव फणसे ही सारी जिवलग माणसं त्यांच्या डोळ्यादेखत स्वर्गस्थ झालीत. एवढंच नव्हे तर त्यांची लाडकी मुलगी मुक्ताबाई देखील सती गेली. खरं म्हणजे त्यांचं सारं आयुष्यच शापवत ठरलं होतं. प्रपंचात राहूनही उदास वृत्तींनी त्या जगात होत्या. आता जगायचं कुणासाठी आणि कशासाठी? हळूहळू त्यांचा उत्साह संपत आला होता. ऐहिक दुःख आणि राजकारणातली दगदग यांनी त्यांचं शरीर पोखरून गेलं होतं. मराठेशाहीचं मंदिर ढासळू पाहत होतं. मन रमेल असं खरं तर काहीच घडून येत नव्हतं. आता प्रपंचाला त्यांचं मन विटलं होतं. निर्वानिर्वीच्या गोष्टी त्या बोलू लागल्या होत्या. चित्तवृत्ती ऐहिकाकडून पारलौकिकाकडे धाव घेऊ लागल्या. अशातच 1795चं साल उजाडलं आणि एक चांगली घटना घडली. खर्ड्याच्या लढाईत मराठ्यांचा विजय झाला. त्या पराक्रमाची वार्ता ऐकून त्यांना अत्यंत आनंद झाला. मराठ्यांच्या विजय पताकेची ग्वाही मिळवण्यासाठीच जणू त्या थांबल्या होत्या. श्रावणाचा महिना होता. नित्य नियमानुसार ब्राह्मण भोजनाची सिद्धता झाली. बाईंनी संकल्प करून सोडला आणि नामस्मरण करता करताच त्यांची जीवनज्योत मालवली. पार्थिव शरीराचा त्याग करून पुण्यश्लोक साध्वी अहिल्यादेवींचा आत्मा अनंतात विलीन झाला. आपल्या प्रजेला रामराज्यातील सर्व सुख प्रत्यक्षात मिळवून देण्याचा प्रयत्न करणाऱ्या देवी अहिल्याबाईंचं नाव घेताच आपण आजही नतमस्तक होतो.